हॅलो फ्रेंड्स, मी हर्षास किचन मॅजिकमध्ये आज आपलं स्वागत आहे. आज बनलं होतं हर्षास किचनमध्ये सोले भात. सोले भात म्हणजे काय, नेमकं सोले म्हणजे काय असते? तर सोले म्हणजे आपले तुरीचे दाणे. आता चालू आहे हिवाळा आणि तुरीचे शेंगा आता बाजारामध्ये मिळतात, तर त्याला सोलून जे दाणे राहतात त्याला सोले म्हणतात. आपण करूया सोले भात. त्यासाठी मी 2 कप तांदूळ घेतला आहे, राईस घेतला आहे, 1 वाटी सोले घेतले आहे, फुलगोबी घेतली आहे, कांदा, लसूण, अद्रकचं पेस्ट घेतली आहे, टोमॅटो घेतला आहे आणि बटाटे घेतले आहे. चला तर गॅस चढवूया आणि आता कुकरमध्ये आपण सोले भात करणार आहे. तर कुकरमध्ये आपण मोठ्या पळीने तेल टाकायचं, 1 पळी, आणि तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपण टाकणार आहे 2 लवंग, 4 मिरी आणि 2 तेजपत्ता. ते छान भाजून घ्यायचे सगळ्यात पहिले, म्हणजे तेलामध्ये त्याचा फ्लेवर उतरतो आणि आपल्या राईसची टेस्ट आणखी इम्प्रूव्ह होते. मसाले भाजले गेले छान की त्याच्यामध्येच टाकायचे 1 चम्मच जिरं तळतळलं की त्याच्यामध्ये टाकणार आहे आपण कांदा आणि लसूण अद्रकचा जो क्रश केला होता, आपण कुटून घेतला होता, ते टाकायचं. ते ब्राऊन होईपर्यंत, म्हणजे गोल्डन कलर येईपर्यंत ते भाजून घ्यायचं. ते भाजणं झालं की आपल्याला त्याच्यामध्येच आपण टाकणार आहे बटाटे. त्याच्या पहिले आपण टाकलं आहे कसुरी मेथी 1 चम्मच, त्यांनी छान फ्लेवर येते. ते सुद्धा भाजून घ्यायची 2 मिनटासाठी, 2 सेकंदासाठी. आणि त्याच्यामध्ये टाकणार आहे आपण बटाटे सुद्धा भाजून घ्यायचे तेलामध्ये, थोडंसं खालीवर करून घ्यायचे. बटाटे खालीवर केले की त्याच्यानंतर आपल्याला फुलगोबी टाकायची आहे. फ्रेंड्स, आपण नाशिकमध्ये क्लाउड सर्व्हिस सुरू केली आहे. तुम्ही एकदा ऑर्डर नक्की करून पहा, तुम्हाला टेस्ट खूप आवडेल. आणि व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि आपण हा सोले भात करत आहे, त्यामुळे सोल्याचं प्रमाण जास्त घ्यायचं आहे. आपण 2 वाट्या तांदूळ घेतला आहे सोले भातसाठी, तर 1 वाटी सोले घेतले आहे. आता सोले टाकूनसुद्धा खालीवर करून घ्यायचं, तेलामध्ये छान भाजून घ्यायचे सोले, म्हणजे छान त्याला टेस्ट आणखी छान होते. यामध्ये आपण वापरणार आहे 2 चम्मच तिखट, 1.5 चम्मच मीठ, 1 चम्मच धनिया पावडर आणि अर्धा चम्मच हळद आणि 1 चम्मच गरम मसाला. ही भाज्या सगळ्यात पहिले आपल्याला झाकून 5 मिनटासाठी शिजून घ्यायच्या तेलामध्येच. यामध्येच आपण टाकणार आहे टोमॅटो. या 5 मिनटासाठी झाकून तेलामध्येच छान शिजू द्यायच्या, म्हणजे फ्लेवर पूर्ण भाज्यामध्ये उतरतो. आणि आपण एक साईडला गरम पाणी लावलं आहे. आपण 2 वाट्या तांदूळ घेतले होते, तर आपण 4 वाट्या पाणी घेऊन ते उकळायला मांडलं आहे. या भातामध्ये आपल्याला गरम पाणीच वापरायचं आहे, उकळतं पाणी, नाहीतर भात व्यवस्थित होणार नाही. नाही तर तो तांदूळ तुटू शकतो, तुकडे पडतात त्या भाताचे. त्यामुळे गरम पाणीच त्याच्यामध्ये टाकायचं आहे. आणि तांदूळ आपण धुवून घेतला आहे छान स्वच्छ पाण्याने, आणि हा सुद्धा या कुकरमध्ये टाकला आहे तांदूळ. आणि खालीवर करून भाज्यासोबत तांदूळ 2 सेकंदासाठी खालीवर करून भाजून घेतला आहे तेलामध्ये, मसाल्यामध्ये त्या. आणि जे उकळतं पाणी आहे ते टाकून आपल्याला कुकर लावायचा आहे. फ्रेंड्स, जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा व्हिडिओला आणि कमेंट करायला विसरू नका. आपल्याला या भाताला 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे, म्हणजे गॅसच्या मोठ्या फ्लेमवर आपल्याला 1 शिट्टी काढायची आहे पहिली. आणि 1 शिट्टी झाली की गॅसची फ्लेम लो करून आणखी 1 शिट्टी झाली की गॅस बंद करायचा आहे. आपल्याला हा गरमागरम भात उघडायचा नाही आहे, कुकर उघडायचा नाही, कारण की वाफेने सुद्धा भात शिजतो. थोडा गार झाल्यावरच आपल्याला कुकर उघडायचा आहे. अशा प्रकारे तुम्ही नक्की करून पहा. सोले भात एकदम टेस्टी बनतो आणि चवदार बनतो. आता पहा, आपला कुकर गार झाला आहे थोडा. पहा किती छान बनला आहे सोले भात, एकदम मोकळा झाला आहे एक दाणा भाताचा. एकदम टेस्ट लागतो. या प्रकारे तुम्ही सोले भात करून पहा. या विंटरमध्ये सोले खूप उपलब्ध असतात आणि सोले भात हा विंटरमध्येच खायची मजा आहे, कारण की आपल्याला सोले फक्त हिवाळ्यामध्येच मिळतात.
आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.